नागणवाडी केंद्रीय प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। विद्यार्थ्यांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यान प्रक्रियांचं केलं सादरीकरण। योगाच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा संदेश। चंदगड तालुक्यातील नागणवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि आनंदित जीवन जगण्याचा मंत्र असल्याचा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला। तसंच विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करून निरोगी जीवनशैलीची बीजे रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आयुष्यमान आरोग्य मंदिर नागणवाडी येथील डॉक्टर ऋतुजा पवार तसंच चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर योगेश पवार यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना डॉक्टर ऋतुजा पवार आणि डॉक्टर योगेश पवार यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले। नियमित योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता वाढते, मन एकाग्र होतं, तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकार शक्ती बळकट होते असं त्यांनी सांगितलं। तसंच मोबाईल आणि डिजिटल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे लहान वयात निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्यांवर योग हा प्रभावी उपाय असल्याचंही त्यांनी नमूद केलं। यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यान प्रक्रिया उत्साहाने सादर केल्या। शिस्तबद्ध पद्धतीनं योगाभ्यास करत विद्यार्थ्यांनी योगाची अनुभूती घेतली। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आरोग्य, आनंद आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण झालं। कार्यक्रमास मुख्याध्यापक विनायक पाटील, सीमा पाटील, आशिष रॉड्रिक्स, उमाजी खिलारी, अर्चना कुंभार, सानिया पठाण आणि अस्मिता सुतार यांच्यासह शिक्षक, शिक्षण सहाय्यक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून योग करा, निरोगी राहा आणि संतुलित जीवन जगा हा संदेश विद्यार्थ्यांसह समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला। योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी असून निरोगी समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करणं ही काळाची गरज असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं।